श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे. राष्ट्रसंत म्हणतो आपण त्याला. खंजेरी घेऊन ते जे वाजवत म्हणायचे, लोकांच्या हृदयाला जाऊन पोचायचे. देव काही बाजारातला भाजीपाला नाही र, किंवा दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला आगीचं भेव. ते अक्षरशः ज्याला आपण अद्वैत सिद्धांत सांगतो तेच सांगत होते हे संत, की तुम्ही कुठल्याही पदार्थाचा बनवला तरी त्याला कशाचं ना कशा तरी भय आहे. म्हणजे मूर्ती म्हणजे देव नाही हेच त्यांना सांगायचं होतं. आणि देव बाजारातला भाजीपाला नाही आहे की आणा आणि त्याची पूजा करा म्हणून. देव अंतरंगात आहे किंवा मूर्तीच्याही अंतरंगात आहे. आणि त्या अंतरंगातल्या देवाला, देवत्वाला किंवा दिव्यत्वाला मग कशाचंच भय नाही आहे. कारण ते आधी होतं या सृष्टीच्या, आता आहे, आणि सृष्टीत प्रलय होऊन नष्ट झाल्यानंतर सुद्धा ते असणारच आहे हे लक्षात ठेवा. उपासनेच्या दृष्टीनं आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज गुरु पुष्यामृत आहे. 3 शब्द आहेत, गुरु, पुष्य आणि अमृत. याचा अर्थ साधारण असा करता येईल आपल्याला चिंतन जर केलं तर, की आपली जी उपासना आहे त्या उपासनेतल्या अमृताचं पोषण गुरु करत असतो. त्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. पुष्य पोषण आहे, गुरु पोषण करतो कशातलं? अमृताचं. म्हणजे आपल्यातलं जे अमृतत्व आहे त्याचं पोषण करतो. आपली उपासना आहे त्यातलं अमृतत्व आहे त्याचं, आपण म्हणतो ना अमृताहुनी नाम गोड तुझे देवा, सगळं अमृताहून गोड म्हणतो. तर त्या अमृताचं म्हणजे काय जे कधी मरणार नाही आहे, कधी संपणार नाही आहे, त्याला अमृत म्हणतो. अमृताबद्दल थोडंसं सांगायला पाहिजे. कारण उपनिषदात अमृत हा शब्द निराळ्या अर्थाने वापरला जातो आणि पुराणातल्या लोकांनी अमृत हे एक पेय बनवून टाकलेलं आहे. आणि म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी अमृत तुल्य चहा असा मिळतो. पण अमृत हे पेय नाही आहे, ती एक अवस्था आहे. मृत्योर्मा अमृतं गमय. आपल्याला ज्योतिर्मा आपण म्हणतो ना की तमसोमा ज्योतिर्गमय, असतोमा सद्गमय. मग मृत्योर्मा अमरत्वम गमय असं का नाही म्हणलं? अमरत्व का नको? अमृत का पाहिजे? कारण अमृत ही खास अवस्था आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. वेणुबा नेहमीच म्हणायचे की नदी वाहतीये, जीवन म्हणा, आपलं जीवन, नदीचंही पाणी जीवन आणि आपलं जीवनही जीवन. 2 काठ आहेत त्याला. एक काठ जन्माचा आहे तर दुसरा काठ मृत्यूचा आहे. पण मृत्यूच्या पलीकडे अमृतत्व आहे ते म्हणतात. मृत्युंजयत्व, मृत्यू जिंकला म्हणजे अमृतत्वाकडेच गेलेलो होत आपण. फार सुंदर एक गोष्ट आहे. एक राज्य आहे आणि त्या राज्यात एक प्रथा आहे की कुणालाही राजा होता येईल. 1 वर्ष राजा. 360व्या दिवशी त्या राजाला सन्मानपूर्वक वाजत गाजत नदीच्या काठावर आणायचं. अत्यंत राष्ट्रप्रेमी किंवा राष्ट्रनिष्ठ असे जे नावाडी असतात त्यांच्याबरोबर त्याला पलीकडे पाठवायचं. नदीकडच्या पलीकडच्या काठाला इतकं निबिड घनदाट अरण्य होतं की त्याच्यात विषारी सर्प आणि अत्यंत हिंस्र असे रानटी जनावरं. 1 रात्र सुद्धा तो जिवंत राहणार नाही. म्हणून बरेच राजे होऊन गेले. हा नियम सगळ्यांनाच. म्हणून पहिले 6 महिने वगैरे मजा करायचे आणि नंतर त्यांना भीती वाटायला लागली आता थोडं. आणि 359व्या दिवशी तर त्यांना वेळ लागल्यासारखी अवस्था व्हायची, गोठल्यासारखी अवस्था व्हायची. आणि भरपूर पैसे घेऊन ते निघायचे. नावाड्यानं, मी राष्ट्रनिष्ठ नावाडी का म्हणलं, कारण मंझधारेला गेली नाव की म्हणायचे तोला पैसे देतो, असंच ह्याच काठाला कुठेतरी खाली नेऊन सोड, नाहीतरी अंधार आहेच संध्याकाळचा. ज्या वेळेला आधीच्या राजाला सोडलं होतं आदल्या दिवशी आणि दवंडी पिटली जात होती, त्यावेळेला एक म्हातारी आणि तिचा तरुण मुलगा, म्हातारी आई आहे, तरुण मुलगा आहे, नोकरीच्या शोधासाठी तो आलेला आहे. हे दवंडी ऐकल्यानंतर तो आईला म्हणतो की आई 1 वर्ष राजा व्हायला काय तयार आहे, काय हरकत आहे? ती म्हणाली अरे पण त्यांची अट वगैरे काय असेल ती बघ ना. तो विचारतो तेव्हा त्याला ही अट कळते की 359 दिवस राजा राज्य आनंदाने उपभोगायचं आणि 360व्या दिवशी नदीच्या पलीकडे पोचवायचं. म्हणजे 1 रात्र सुद्धा तू जगू शकणार नाहीयेस. त्यावेळेला ती म्हणते तू हो म्हण आणि मी राजवाड्यात राहायला येणार नाही, मी एका झोपडीत राहीन.
आणि साधारणतः काही 1 महिना व 2 महिने झाले की तू माझ्याकडे ये, मी तुला एक कानमंत्र देईन, आई म्हणते. त्याप्रमाणे हा राजा होतो. 1-2 महिने छान राज्य वगैरे चालवतो. आईचा वगैरे सुद्धा सन्मान सत्कार करतो. आई राजमहालात राहायला येत नाही, लक्षात ठेवा. आणि 2 महिन्यांनी त्याला एक मंत्र सांगते. त्या मंत्राप्रमाणे तू वाग. आता वर्ष होत येतं. आधीचे राजे जसे घाबरायला लागतात, 11 महिने संपले, बापरे 11.5 महिने संपले, आता आणखीन 2 आठवडे, बापरे आता एकच दिवस उरलेला आहे आपल्या आयुष्याचा. ते इतके घाबरतात. सगळ्यांना, सेनापतीला, पंतप्रधानांना, कालपर्यंत राजा असलेला पाय धरून म्हणतो की मला तुम्ही मारू नका, पलीकडे सोडू नका, वाटेल तुरुंगात टाका. अशा निरनिराळ्या प्रतिक्रिया अनेक राजांच्या होत्या. हा आनंदात आहे. आणि जसजसा 12वा महिना संपत येतो याचा आनंद वाढत राहतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणतो ना, अक्षरशः त्याची तशी अवस्था होते. आणि मग त्याला त्या संध्याकाळी आणलं जातं 360व्या दिवशी. नावाडी नाही तर नावाडी म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावर भय कसं नाही आहे. कारण आत्तापर्यंतचे सगळे राजे मृत्यूच्या भयानं काय करत होते, आमचे पाय धरत होते, आम्हाला पैसे देत होते, आणि जरा दूर नेऊन याच काठाला सोड, अंधाराचा फायदा घेऊन नदीच्या पलीकडे नको, पलीकडे साक्षात मृत्यू आहे. आणि तुम्ही आनंदात कसे आहात. ज्यावेळेला पलीकडच्या काठाला नाव पोचत येते अजूनही तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही जरा गप्प बसा आणि ऐका, तुम्हाला काही ऐकू येतंय का. तुम्हाला ऐकू येतंय. काय ऐकू येतंय. वाद्यांचे आवाज ऐकू येतात. आणखीन बघ, अरे हत्ती, घोडे, त्यांचे आवाज ऐकू येतात. त्यांच्या गळ्यातल्या घंटा ऐकायला लागल्यात. आणि कोणीतरी जय जयकार करत आहेत. कुठली तरी मिरवणूक आहे. पण अरण्याच्या या भागात आणि मिरवणूक म्हणजे वस्ती आहे काय. तुम्हाला आईने मला हाच कानमंत्र दिला होता की पहिले 1-2 महिने तू साधा सामान्य माणसासारखा वाग, लोकांची परीक्षा घे, आणि मग एक नगर वसवण्यासाठी, राजधानी वसवण्यासाठी जेवढे आवश्यक असे कारागीर, कामगार, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे महत्त्वाचे लोक विश्वासातले, आणि ते सगळ्यांना एकत्रित गेलं की काय वाग करणार आहेत तुम्ही, शिकार करायला नाही का जात. आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे एक राजधानी वसवली होती. आणि ते या नव्या राजाची वाट पाहत होते. ज्यावेळेला हे पोचले पलीकडच्या तीराला त्यावेळेला तिथे पालखी आलेली होती, हत्ती वगैरे होते. राजा जिंदाबाद जय जयकार करून त्याला त्या पालखीत बसवतात आणि तो आनंदात निघून जातो. हे अमृतत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी असं काही जिवंत असतानाच केलं की मृत्यूला मारून तो अमृत बनला, केवळ अमर नाही झाला. देहाच्या पातळीवर मृत्यू सगळ्यांनाच आहे, हा आज ना उद्या मरेल, पण त्यांनी हे एक कार्य करून ठेवलं, हे अमृतत्व आहे. आपण नेहमीच ज्ञानदेवांची ती ओवी म्हणतो, सोनियाचा दिस आजी अमृते पाहला. अमृतानुभव घेतलेला हा संत आहे. पाहला म्हणजे पहाटला. तुम्हाला दिवस जर सोन्याचा हवा असेल, प्रपंच जर सोन्याचा हवा असेल, तर पहाट अमृताची झाली पाहिजे. आणि अमृताची पहाट म्हणजे आध्यात्मिक पहाट. ध्यान, नाम, अनुसंधान, चिंतन, मनन, श्रवण, मौन यांची पहाट, ती अमृताची आहे. आणि मग दिवस सोन्याचा जाईल हे काही सांगायला पाहिजे काय. म्हणून म्हणतो की अमृत हा जो प्रकार आहे ही एक अवस्था आहे, अमृत पेय नाही आहे. तेव्हा समुद्रमंथन, अमृत निघालं, धन्वंतरी कुंभ येऊन निघाला, त्या सगळ्या गोष्टी नंतरच्या काळातल्या. अमृत अवस्था आहे. मृत्यून तीर्थवा अमृतमश्नुते, म्हणजे मृत्यूचा तीर पार करून अमृताला तू पोच, असं गुरु सांगत होते आपल्या शिष्याना. ही अमृत अवस्था आहे ना, त्याचं पोषण गुरु आज करतो. गुरु करतो म्हणजे काय, आपण उपासना करून गुरुचं मार्गदर्शन मिळवायचं. आपण एकलव्य असलो पाहिजे, लक्षात ठेवा. मग गुरु कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रकाराने आपल्याला मार्गदर्शन करतात आणि प्रेरणा देतात. पण आपण प्रपंचाच्या दृष्टीने गुरु पुष्यामृत कसं बनवले माहीत आहे ना, सोन्या चांदीची खरेदी. आणि ज्यांना तेही परवडत नसेल, लॉटरीच्या तिकिटांची खरेदी. म्हणून लॉटरीच्या तिकिटाच्या खाली बोर लिहिलेला असतो, जसं गोंदवलेला पुढची पौर्णिमा, पांडुरंगाच्या मंदिरात पुढची एकादशी, तसं इथे पुढचं गुरुपुष्यामृत लिहिलेलं असतं. एक प्रसिद्ध व्यापारी सोन्या चांदीचे, त्याने एक प्रश्न विचारला मुलाखतीला की असा एक क्षण आहे का तुमच्या जीवनात की तो सुखाचाही आणि दुःखाचाही आहे. तोच क्षण सुखाचाही आहे आणि दुःखाचाही आहे. ते म्हणाले, व्यावसायिक म्हणून प्रश्न विचारताय म्हणून मी सांगतो तुम्हाला. गुरुपुष्यामृताचा दिवस होता. मला जरा घरातली पूजा करून जायला उशीरच झाला. एवढी तुडुंब गर्दी होती दुकानात. माझ्या दुकानात गिऱ्हाईक आहे म्हणून मला सुख होतं. पण अरे रे,
गुरुपुष्यामृताला गुरुच्या स्थानी जाण्याचं सोडून सोन्या चांदीच्या दुकानात तुम्ही येता, याचं मला दुःखही झालं. मला दुकानात प्रवेश करता येईना, मार्ग काढून घ्यावा लागला त्या सिक्युरिटीकडून. एवढी गर्दी होती. गिऱ्हाईक आहे म्हणून सुख होतं, पण त्यांना गुरुपुष्यामृताचा खरा संदेश कळला नाही, खरा अर्थ कळला नाही. हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आज आपण अमृताचीच उपासना करणार आहोत, कारण आपले महाराज त्यांच्या महासमाधीचा आजचा दिवस आहे. एका अर्थाने कलशाध्याय आहे. आजचं 19वे प्रवचन आहे. उद्या महाराज गेल्यानंतर गोंदवल्याच्या संस्थानाची व्यवस्था, त्यांची शिष्य परंपरा आणि परवा दिवशी समारोप, अशी 21 दुर्वांची ही सहचिंतनांची जुडी आपण गणपतीला अर्पण करणार आहोत. आणि तुम्हाला माहीत असेल, महाराजांचं पाळण्यातलं नाव गणपती आहे, म्हणून ते स्वतःला गणुबुवा म्हणून घ्यायचे. तरी 21 सहचिंतनांची आपण त्यांच्याच प्रेरणेने आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं, खरोखर सांगतो आशीर्वादानं, हे आत्तापर्यंत पार पाडलेले उरलेलं पार पाडण्याची जबाबदारी सद्गुरूंचीच आहे. लक्षात घ्या, महाराजांच्या जीवनातला कलशाध्याय म्हणल्यानंतर संतांची पुण्यतिथी असते, जे पराक्रमी असतात ना त्यांची कर्मतिथी असते, आणि जे देवांचे अवतार असतात ना त्याची जयंती असते. म्हणून रामनवमी आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे. ते गेले ती तिथी पुराणात आहे ना, पण तिथी कुठे साजरी करतो? पुण्यतिथी रामाची कुठे साजरी करतो? त्यांची जयंती साजरी करतो. जे कर्मवीर आहेत शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी, त्याच्यापेक्षा ते सिंहासनाधिष्ठित राजे झाले आणि सगळीकडे त्यांनी द्वाही फिरवली की इथे एक हिंदवी साम्राज्य स्थापन झालेलं आहे. तो दिवस महत्त्वाचा आहे. राज्यारोहण दिन, राज्याभिषेक दिन. विवेकानंदांचे आपल्याला जन्म आणि मृत्यू दोन्ही दिवस माहीत आहे, साजरे करतात लोक. पण ज्या वेळेला त्यांनी त्या 11 सप्टेंबरला भाषण केलं जगासमोर आणि एखाद्या बॉम्बसारखे कोसळले समाजावर जगाच्या, विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाले, तो त्यांच्या जीवनातली ती कर्मतिथी महत्त्वाची. पण संत असतात ते उपासना करत, साधना करत, हळूहळू विकास करत, आत्मविकास करत अशा एका अवस्थेला पोचतात की त्यांच्या मागून अनेक अनुयायांना सुद्धा ते त्या अवस्थेला नेऊ शकतात. म्हणून संतांची पुण्यतिथी महत्त्वाची आहे. आपण जयंती साजरी करतो, पण पुण्यतिथी महत्त्वाची असते. पण त्यापूर्वी काही प्रसंग जे घडलेले आहेत, परवा आपण उल्लेख केलेला होता, शब्द सामर्थ्य. म्हणजे महाराजांच्यात शब्द सामर्थ्य किती होतं, ते कसं त्यांच्यात आलं, हे दोन्ही बघूया आपण. परवा एवढाच उल्लेख करून आपण विषय बदलला, कारण आपल्याला काळाबद्दल महाराज काय म्हणतात हे वाचून वेळेत संपवायचं होतं. विहीर खाण्याला त्यांनी गावात जे निष्क्रिय तरुण असायचे त्यांना बोलवलं. कुदळी, फावडी आणि घमेली घेऊन सगळे उतरले. 10-15 फूट कडलं पाणी काही लागत नव्हतं आणि पाण्याचं नामोनिशान काही नव्हतं. महाराज खायची प्यायची व्यवस्था करत होते. एक दिवस त्यांच्यात गोपीनाथ म्हणून एक तरुण होता. तो म्हणाला, महाराजांना तुम्ही या, तुम्ही पाणी लागेल असं म्हणा. महाराज म्हणाले, मी कसं म्हणू? नाही, तुम्ही म्हणाल लागतं की नाही ते बघा. काय विश्वास आहे हा? त्यावेळेला महाराज नेहमीप्रमाणे जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणाले. बरं, पाणी लागेल, मार कुदळ. आणि त्यांनी जी कुदळ मारली ना, पाण्याचा फवारा असा झोतच्या झोत बाहेर आला, झरा लागला होता. महाराजांना त्यांनी विचारलं की तुमच्या शब्दात हे सामर्थ्य आलं कसं? ते म्हणाले, मौन, ध्यान, सतत नाम, अखंड अनुसंधान आणि त्या रामाची क्षणोक्षणी कणोकणी आणि प्राणोप्राणी येणारी अनुभूती. मुख्य म्हणजे मी का ही विहीर खणतोय? जगाच्या कल्याणासाठी. मला माझे मळे किंवा बागा फुलवायच्या नाही आहेत, जगाचं कल्याण पाहिजे. आणि म्हणून म्हणाले की शब्दाला त्या सामर्थ्य येतं, शापाचंही सामर्थ्य येतं आणि वरदानाचंही सामर्थ्य येतं. ऋषींना ते होतं, कारण ऋषींची तपश्चर्या ही नक्कीच शक्ती मिळवण्यासाठी होती. पण ज्या ऋषींनी शक्ती ही स्वतःसाठी वापरली ते ऋषी आपण काळाच्या ओघात नष्ट झाले. पण ज्यांनी ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरली, विश्वामित्राचंच उदाहरण बघा ना, की त्यांनी प्रतिसृष्टीचा प्रयोग केला होता. की जिवंतपणी तो एक राजा त्याच्याकडे आलेला आहे, त्याला सांग, सत्यव्रत नाव आहे त्याचं, की तुला जिवंतपणी स्वर्गाला पाठवतो, तुला राज्यातून हद्दपार केलाय ना, चल तुला स्वर्गाचंच राज्य देतो. अहंकार आहे, पण सामर्थ्यही तेवढंच आहे. त्यांनी सांगितलं, चला चला तुम्ही यज्ञ पेटवा, आणि यज्ञाचा धूम कधी थांबणार नाही. यज्ञीय धूम म्हणतात. आणि त्या धूमावर बसवलं आणि सतत बॅचेस आफ्टर बॅचेस म्हणतो ना, की गटामागून गट त्यांच्या शिष्यांचे मंत्र म्हणत होते. तो वर जात होता, थांबल्यास तर ते खाली आले असते,
थांबलेच नाहीत, वर 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 जात राहिले. इंद्राला वगैरेला भीती वाटली की असं जर जिवंत माणूस यज्ञाच्या धुमावर बसून जर स्वर्गात यायला लागला तर ट्रॅफिकच सुरू होईल, की वाहतूक सुरू होईल. त्यांनी खाली दाबला, ह्यांचा धूम काही थांबत नाहीये. शेवटी सगळ्यांनी त्यांना सांगितलं, ऋषींनी आणि देवानी, प्रयोग तुम्ही थांबवा. ही प्रतिसृष्टी आहे ना, त्यांनी जगाचं काही कल्याण होणार नाही. एक सृष्टी आहे ती चांगली आहे, तीच आणखीन चांगली घडवा. महर्षी म्हणत होते मला ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे. त्या वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की त्यांना कळवलं, म्हणाले बायकोला सांगत होते की मी त्यांना कसं सांगू, तो माझं ऐकणार नाही कारण माझा प्रतिस्पर्धी आहे तो, असं तो समजतो. की विश्वामित्र म्हणजे विश्व अमित्र, अमित्र म्हणजे शत्रू आहेस तो. विश्वावर विजय. आज पाश्चिमात्य राष्ट्रांचं हेच आहे, कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर. आम्ही निसर्ग जिंकणार. मग असा एखादा कोरोना येतो आणि ही हतबल सपशेल चीत होतात राष्ट्र. त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे आणि ते करतील. लक्षात ठेवा, ते नक्की आत्मचिंतन करतील. काय चुकलं की आपली सगळी यंत्रणा, आपल्याला व्हेंटिलेटर्स नाहीत कारण एवढे लोक आजारी पडणारच नाहीत, हा अहंकार होता. लक्षात ठेवा, आमच्याकडे औषधं, अरे काय आम्ही आरोग्यवान लोक आहोत, आमची लॉन्जिव्हिटी, आमचा लाईफ स्पॅन मोठा आहे. इथे कुठेतरी अहंकार चिरडण्यासाठी अशी एखादी शक्ती निर्माण करते. तीच शक्ती ज्याला आपण विष्णू म्हणून म्हणतो, शिव म्हणून म्हणतो, किंवा ब्रह्मदेव, कुठल्याही शक्तीचं, देवाचं, कुठल्याही धर्माच्या देवाचं नाव द्या, ती एक शक्ती आहे. आणि ती आपल्याला कट टू साईज म्हणतात ना, योग्य आपला केवढा अधिकार आहे, किती आपलं सामर्थ्य आहे ते दाखवून देतात. सध्याचा काळ तर अगदी असा आहे. तर त्यामुळे काय की शब्द सामर्थ्य जर यायचं असेल, विश्वामित्राचं तुम्हाला सांगत होतो की तो प्रयोग अर्ध्यावर सोडला आणि नंतर ज्यावेळेला आत्ता आपण महाराजांनी सांगितलं काय की मौन पाहिजे, मनन चिंतन वाचन श्रवण पाहिजे, ध्यान पाहिजे, अनुसंधान पाहिजे आणि अनुभव पाहिजे आणि लोकांच्या कल्याणाची भावना पाहिजे. ही ज्यावेळेला विश्वामित्रांच्या मनात जागी झाली त्यावेळेला गायत्री मंत्र त्यांच्या तोंडून आपोआप बाहेर पडला. तेही आपण बघितलेलं आहे. हे लक्षात घ्या, लोककल्याणाची अट असते त्याला संत म्हणायचं. आणि मला हे सत्य गवसलेलं आहे, ते सत्य मी सांगणार आणि पुढे जाणार, हा ऋषी आहे. आपण म्हणतो ना, ऋतम वचमी सत्यम वचमी. संत सत्याच्या मार्गाने जातात आणि ऋषी ऋताच्या मार्गाने जातात. ते मार्ग निराळे नाही आहे. पण आई जशी मुलाला पाजते आणि दूध मिळालं तर गाईचं दूध आणि म्हशीचं असेल तर ते सौम्य करून पातळ करून देते, हे संत असतात. म्हणून आपण संतांना माऊली म्हणतो. ऋषी माऊली हे कानाला सुद्धा शब्द बरोबर वाटत नाही, तर ते शब्द सामर्थ्य आहे. विहिरीला पाणी येणं महत्त्वाचं नाही आहे. ह्या निमित्ताने महाराजांचं एक निराळच तेज दिसून आलं. आपण काही शब्द वापरतो महाराजांच्या बाबतीत नाही, रामदासांच्या बाबतीत सुद्धा, की महाराज हे तपस्वी होते. किती काम केलं त्याने. आणि तप म्हणजे नक्की तप. फिरलेत काय, निरनिराळ देशाटन केले काय, निरनिराळी साधनं केली काय, साधना केली काय, ते तपस्वी होते. ते मनस्वी होते, मनावर त्यांनी विजय मिळवलेला होता. ते जनस्वी होते, लक्षात ठेवा. दिसायला तर ते तेजस्वी होतेच, पण त्यांची वाणी ओजस्वी होती. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांचं चरित्र तेजस्वी आहे, तर त्यांचे प्रवचन ओजस्वी आहेत. आणि हे सगळं होतं म्हणून महाराज यशस्वी त्याच काळात नाही, तर संत जसे अखंड अनंत काळासाठी यशस्वी असतात तसे आपले महाराज झाले. आज महाराजांच्या जीवनातला हा एका अर्थाने उत्तरार्ध आणि आपण महासमाधी म्हणूया. महाराज एका अशा अंताकडे निघालेले आहे की नवीन काहीतरी सुरू होणार आहे, तेच आपण बघणार आहोत. आणि म्हणून पुढचे एक दोन प्रसंग बघून महासमाधीच्याकडेच वळणार आहोत. राग जिंकलाय असं म्हणणारा एक माणूस, मी माझे सगळे षड्रिपू जिंकलेले आहे, मला काम नाही, मला क्रोध नाही, लोभ मोह मद मत्सर काही नाही, मला तुम्ही ब्रह्म दाखवा. एवढे महाराज आहात ना, ब्रह्मज्ञानी आहात ना, मला ब्रह्म दाखवा. महाराज हसले. तुम्ही का हसलात? नाही म्हणाले, योग्य वेळी तुम्हाला कळेल. एक तर ब्रह्म ही दाखवण्याची गोष्ट आहे का? सिनेमा आहे का तो? ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. आपण म्हणतो ना, दाखवणार कसं? त्याच्याशी एकरूप व्हायचं. म्हणून अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे, लक्षात ठेवा. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र नाही आहे, हा जप नाही आहे. तुम्हाला मी काय उपदेश करणार आहे? ए नीट लक्षात ठेव, अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तुला काय उपदेश करणार? तुला उपदेश तत्त्वम असेल, ते ब्रह्मही तूच आहेस, हा उपदेश मी करू शकतो. अहम ब्रह्मास्मी हा माझा हुंकार आहे, हा माझा अनुभव आहे आणि हे माझं मौन आहे. ज्याला ब्रह्मदर्शन होतं, ब्रह्माचा अनुभव होतो, तो मुका होतो, मौन होतो.
ब्रह्माचा सतत स्पर्श आहे, ब्रह्माचा सतत संपर्क आहे, ब्रह्माचा सतत संबंध आहे, ब्रह्माचा सतत सत्संग आहे. ब्रह्म म्हणजे आपण म्हणतो आदिनारायण झोपलेले आहेत त्या शेषशाहीच्या शय्येवर. शेषाला अनेक तोंड आहेत. नारदासारखे ऋषी सुद्धा विचारतात की अरे कसं आहे रे यांचं स्वरूप, रूप आम्हाला दिसतंय, कसं आहे स्वरूप सांग, कारण तू नेहमीच इथे असतो, तुझ्या कानावर ऋषी वगैरे येतात, ती चर्चा वगैरे पडते, तुला स्पर्श तर असतोच की रे, संपर्क आहे, संबंध आहे, सगळं आहे तुझे, सत्संग आहे. त्यावेळेला हा मौन बसतो. मग कोणीतरी म्हणतं नाही नाही त्याला ऐकू येत नाही, नाग कान नसतात वगैरे, पण हा नाग म्हणजे शेषशाही शय्या आहे, ती साधा नाही आहे नाग, शेष नाग आहे तो. कितीदा प्रश्न विचारला तरी मौन, हेच त्याचं उत्तर आहे. काय सांगणार मी स्वरूप, जे शब्दांच्या पलीकडे आहे, जे कथनाच्या पलीकडे आहे, जे वर्णनाच्या पलीकडे आहे, ते सांगू कसं. त्या स्वरूपाबद्दल विचारलं की मौन. म्हणून ब्रह्म दाखवा, ब्रह्माला स्पर्श करा, ब्रह्माचा रंग वगैरे हे सगळं म्हणाले. जाऊ नका महाराज या अशा साधूंच्या मागे, ते भोंदू आहेत. ब्रह्म दाखवा आणि ब्रह्म मी दाखवतो यासारखा ब्रह्म घोटाळा नाही महाराज म्हणायचे. पण तरी सुद्धा आलाय ना, थांबा ना. एक दिवस तो म्हणाला की तुम्ही मला ब्रह्म दाखवणार आहात की नाही, मी सगळं जिंकलेलं आहे, मुख्य म्हणजे काम क्रोध लोभ. बर का. दुसऱ्या दिवशी ओढ्यावर हे आंघोळीला गेले होते. आंघोळ करून येताना धोतर बांधत होते. पटाईत मावशी नावाची एक मावशी होती, आजींच्या वयाची मावशी म्हणायचे तिला. पटाईत म्हणजे काही करण्यात पटाईत, आणि महाराज म्हणजे तिचं परब्रह्म. तिला जाऊन सांगितलं की काय ते धोतर आहे ना, जाऊन धोतराला हात घालून जरा ओढ. तिने धोतराला त्या निर्या बांधत होते, त्या निर्या सुटल्या. त्यांनी तसंच धोतर घेतलं, धावत महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले ही काय बाई आहे की अवदसा, डाकीण आहे, डाकीण चेटकीण आहे ती. महाराज फक्त शांतपणे आणि मंद हसत होते. झालं तुमचं, राग नव्हता ना तुम्हाला, तुम्हाला स्त्री पुरुष भेद नव्हता ना, सगळ्या भेदांच्या पलीकडे अभेदावस्थेत तुम्ही गेला होता ना. अहो अजून देहबुद्धीतच आहात. ही स्त्री, हा माझा देह, हे माझं धोतर, हे मी नेसतोय, तिने सोडायचा प्रयत्न केला. अहो तुम्हाला सगळंच भान आहे हो. नाम घ्या तुम्ही, नाम. नामाची दीक्षा दिली, काही दिवस ठेवून घेतलं आणि नंतर त्यांच्या गावाला पोचवलं. असं काही हे नाही आहे, ब्रह्म दाखवणं काही सोपं नाही. आणि ब्रह्म दाखवायचं म्हणजे काय करायचं हेही लक्षात ठेवा. एक बाईचं मूल आहे 2.5 वर्षांचं, तिला यकृताचा विकार, यकृत म्हणजे लिव्हर. आणि अप्पासाहेब भडगावकर पंढरपूरचे होमिओपॅथ, ते म्हणाले की हे पोर वाचेल असं वाटत नाही, पण निदान महाराजांच्या मांडीवर तरी मरण येऊ दे. तो गोंदवल्याला जा. ती गोंदवल्याला आली आणि दत्त मंदिरात उतरली. आणि त्याच दिवशी तिच्या पोराची 2:30 वाजता तब्येत एवढी बिघडली की महाराजांना बोलवलं गेलं. महाराजांच्या लक्षात आलं की या पोराचं आयुष्य संपत आलेलं आहे. महाराजांनी त्या पोराला मांडीवर घेतलं आणि 5 वाजता ते पोर गेलं. गेल्यानंतर महाराज एवढ्या जोरात आकांत करायला लागले, गेला रे तू किती चांगला होता रे, जोरात रडायला लागले. त्यावेळेला आई म्हणते आपण रडून तो का परत येणार आहे का. अहो तेवढा आपला त्यांचा संबंध होता, रामाच्या इच्छेप्रमाणे सगळं घडतं. महाराज म्हणाले शेवटचे शब्द तुमचे मला आवडले, रामाच्या ध्यानात राहा आणि ह्या पोराचे अंत्यसंस्कार करा. हे 5-5:30 वाजेपर्यंत महाराज इथे होते आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्न होतं मंदिरात. आणि इथून मंदिरात आलं काय 5-10 मिनिटं, अरे चला 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 सगळी तयारी करा, बघा वाजंत्रीवाले आलेत का वगैरे. इतक्या उत्साहाने महाराज लोक बघायला लागले की काही मिनिटांपूर्वीचे महाराज त्या पोराला मांडीवर घेऊन रडणारे आणि आता उत्साहात नाचणारे, आनंदाच्या उकळ्या फुटणारे, लग्न समारंभात उत्साहानं भाग घेणारे ते महाराज एकच आहेत का. तो एकच कृष्ण होता असा. आपण त्याला स्थितप्रज्ञ म्हणतो. महाराजांच्या चारित्र्याला किंवा स्वभावाला किती पैलू आहे तो. आपल्याला सगळे महाराज कळलेत असं नाही, कारण महाराज म्हणतात ज्यावेळेला मी देहात होतो त्यावेळेला देहात होतोच का, फक्त देहातच होतो का, आणि आता नाही म्हणजे मी नाही आहे का, असे प्रश्न विचारतात महाराज. आणि 1-2दा त्यांनी जे वेदांती लोक होते ना, कृष्णशास्त्री, उप्पिन बेट्टेगिरी वगैरे, त्यांच्यासारख्यांना थांबून सांगितलेलं तुम्ही ज्यांना ब्रह्म ब्रह्म म्हणता ना ते ब्रह्म मीच. आणि म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यात वलय दिसलं असेल त्या लोकांना, ते लोक दिपून गेले असतील. ब्रह्म ब्रह्म म्हणताना मीच. परवा दिवशी आपण बघितलं ना, विठ्ठलाच्या मंदिरात गेले होते गुरुपौर्णिमेच्या नंतर, तिथे जाऊन उभे राहिले देवळात.
त्या रंगशिळेवर आणि म्हणाले, पांडुरंग पांडुरंग दर्शन घ्यायचं ना, घ्या माझं. हे नाटक नव्हतं, तो आविर्भाव म्हणजे काय, अवतारच होता तो. त्यांचा त्या आवेश होता त्यावेळेला. हनुमंताचं दर्शन दिलेलं आहे. काल आपण बाबांचा प्रश्न बघितला ना, हनुमंताच्या अंगात पशुचे गुण आहेत, पण तरी रामाची सेवा करा, रामाचा दास झाला म्हणून त्याला आदर्श समजतात का? महाराज म्हणाले, का? मला काय म्हणणार तुम्ही, माझा अनुभव आहे तो, मी हनुमान आहे ना. माझ्यात पशुचे गुण नसतील पण माणसाचे गुण आहेत ना, तरी सुद्धा लोक मला महाराज संत पदाला पोचवले लोकांनी मला. हे लक्षात घ्या. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, ते प्रसंग असतात घडलेले. आपण त्यांना एपिसोड्स म्हणतो, ॲनेक्डोट्स म्हणतो, इन्सिडंट्स म्हणतो. पण लहानपणी कुठलाही प्रसंग आपल्याला फक्त मनोरंजन करतो. जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं त्या मनोरंजनातून उद्बोधन घडतं. आपण 3 शब्द हल्ली वापरतो, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. करमणूक, करमणूक, करमणूक. करमणुकीच्या वर जरा मनोरंजन हा शब्द आहे. आपण त्याला इन्फोटेनमेंट हल्ली म्हणतात. इन्फॉर्मेशनही आहे आणि एंटरटेनमेंटही आहे. असे कितीतरी आपण टी व्हीवर बघतो ना सिरियल्स, माहितीही दिली जाते. हे न्यूज चॅनल सध्या इन्फोटेनमेंट झालेले आहेत. त्याच्यात करमणूक असते आणि इन्फॉर्मेशनही असते, माहिती असते, न्यूज असते वगैरे. सगळ्यात वरती आहे ती एनलाइटनमेंट, ती गुरु देतो. एनलाइटनमेंट म्हणजे बुद्धाला दिसलेला प्रकाश, लाईट. म्हणजे मी प्रकाशित झालो, मी प्रबुद्ध झालो. तुम्ही समाजाचं प्रबोधन करताना मला महाराज तुम्ही प्रबुद्ध केलेलं आहे, तुमची कृपा आहे, मी लायकी नसेल त्याची. आणि मग आता तुम्ही प्रबोधन, प्रबोध शक्ती जागी करून, म्हणून पहिल्यांदा प्रयत्न करा, नंतर प्रचिती घ्या, आत्मप्रचिती, आणि नंतर तुमचे सद्गुरू तुम्हाला सांगतील की आता तुम्ही लोकांना सांगायला सुरुवात करा. आणि तरी आपली कायम जाणीव असली पाहिजे की मी गुरुचा प्रवक्ता आहे, गुरु वक्ता आहे. हे लक्षात ठेवा. हे प्रवचन नाही आहे, हे प्रवाचन आहे असं म्हणलं तरी चालेल. तुमच्यापेक्षा 2 पानं जास्त वाचलेत आणि ती तुम्हाला सांगतोय. माझा बिलकुल असा भाव नाही, ज्या क्षणी होईल ना त्या क्षणी माझी जीभ महाराज साचरवते. हे लक्षात ठेवा. पुढचं काय प्रसंग आहे बघा. रात्रीच्या वेळेला भवानराव येतात आणि सांगतात सरपण संपलं, स्वयंपाक व्हायचा. सरपण म्हणजे लाकूड जे चुलीत घालतात आणि तापून लाकडी जाळायला लागली की स्वयंपाक करतात. ते संपले, आता कुठे बघणार. महाराज म्हणाले स्वयंपाक वेळेवर झाला पाहिजे, कोणी उपाशी राहणार नाही आहे. आपल्याकडे आहे ते सगळे लाकडाचे पदार्थ फोडूया. महाराज स्वतः स्वयंपाक 4-5 पोळपाट आणले, 4-5 पाट आणले, हे फोड. भवानरावाकडे काम होतं ना, आणि नवीन खोलीचं बांधकाम चालू होतं. तिथे त्याची कैची, बाकीचं सगळं लाकूड आणलेलं होतं, सगळं वापरलं. त्यावेळेला कुर्त कुठे म्हणाले, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पूर्ण ब्रह्म अन्नाला म्हणताना ते ब्रह्म आहे, सत्य आहे, बाकीचं जगन मिथ्या. आज आहे उद्या नाही आहे, अशा अर्थाने मिथ्या आहे. ते जगत होते, ते म्हणाले अगदी जगत होते. एक प्रसंग आठवतो की कर्णाची स्तुती बऱ्याच वेळेला अर्जुन आणि कृष्ण दोघंच असताना कृष्ण करायचा. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते प्रतिस्पर्धी आहे. कर्ण म्हणतो बाकीच्या तुझ्या मुलांबद्दल मला काही नाही, पण अर्जुनाला मी माझा प्रतिस्पर्धी. अर्जुन एक तेच म्हणतो, कर्ण माझा प्रतिस्पर्धी आहे. कर्णाची स्तुती पण म्हणणार कसं काय, तूच स्तुती करतो. कारण अर्जुन आहे ना, रुजू मनाचा, सरळ मनाचा, अगदी सरळ सात्विक वृत्तीचा तो अर्जुन आहे. पण त्याच्या मनातला हा विचार कृष्णाला कळला ना. काही दिवसांनी एक प्रसंग घडला. प्रचंड पाऊस 2-3 दिवस पडत होता आणि अशा वेळेला एक भिक्षुक रडत आला. दरबार भरलेला आहे, राजसभा, कृष्णही आहे तिथे, अर्जुन वगैरे सगळे आहेत. तो युधिष्ठिराकडे म्हणतो, महाराज मी गरीब आहे, भिक्षुक आहे. माझ्या पत्नीने काही थोड्याच गोष्टी जिवंत असताना मागितल्या, मी एकही देऊ शकलो नाही. पण मरताना मात्र ती म्हणाली की माझं दहन चंदनाच्या चितेवर करा. चंदनाची लाकडं बाहेर सगळी ओली झालेली आहेत, म्हणून तुमच्याकडे मी आलो, तुम्ही व्यवस्था करा. त्यावेळेला काही घाबरू नकोस भिक्षुका, तुमच्या मनासारखे होईल. त्यांनी सेवक पाठवले, सैनिक पाठवले, सगळ्यांनी सांगितलं सगळी लाकडं चंदनाची ओली झालेली आहेत, जळणार नाही आणि चितेला तर उपयोगीच नाही आहे. तर त्याने हात जोडून सांगितले, बघूया काय करता येतं ते, पण लाकडं नाही रे, क्षमा मागतो, मी दिलगीर आहे. तो पुढे गेला. नंतर 2 तासांनी पाऊस थांबला. कृष्ण म्हणाला जरा फिरून येऊ रे नदीच्या काठाला. अर्जुन आणि कृष्ण नेहमी फिरायला जायचे. तर गेल्यानंतर हवेत चंदनाचा सुगंध. अर्जुन म्हणाला चंदनाचा सुगंध कसला. कृष्ण म्हणतात धूर येतोय त्या दिशेने असेल. त्या दिशेने गेल्यानंतर तो भिक्षुक होता. चंदनाच्या चितेवर त्याने आपल्या पत्नीचा दहन संस्कार केला होता. अर्जुनाला वाटलं याला कसं मिळालं लाकूड.
अर्जुनाने विचारलं, त्यावेळेला तो म्हणतो की ज्या वेळेला मला कळलं की तुमच्याकडे नाही आहे, त्यावेळेला मी कर्णाकडे गेलो. कर्णाने आपल्या सेवकांना पाठवलं. त्यांच्याकडे जो लाकडाचा संग्रह होता सगळा भिजलेला होता. पण कर्ण उठला आणि आपल्या सेवकांना म्हणला, माझं हे जे सिंहासन आहे ना, चंदनाचं आहे, फोडा. माझ्या घराची सगळी खिडक्या आणि दारं चंदनाची आहेत. माझा मंचक म्हणजे पलंग चंदनाचा आहे. हे सगळं फोडा आणि ती लाकडं भिक्षुकाला जिथे पाहिजे तिथे नेऊन द्या. म्हणून मला ही लाकडं मिळाली. त्यावेळेला अर्जुनाला कळलं की कर्णाची हा जो स्तुती करतो दानशूरतेबद्दल, शौर्याबद्दल, ते बरोबर आहे म्हणून. महाराजांनी तेच केलं की हो, लोकांना उपाशी ठेवायचं नाही म्हणून सगळ्या लाकडाची वस्तू, उद्या घेता येईल लाकडाची वस्तू, उद्या सरपण वगैरे विचार करू, आत्ता ते केलं पाहिजे. हे महत्त्व कशाला दिलेलं आहे? महाराजांनी भुकेला महत्त्व दिलेलं नाही आहे. महाराजांनी स्वतःच्या ह्यालाही महत्त्व दिलेलं नाही, प्रतिष्ठेला. लोक काय म्हणतील, गोंदवल्याला गेलो आणि जेवण मिळालं नाही. महाराजांनी हे अन्नदानाचा विचार केलेला आहे आणि अन्नदानाचा विचार करताना अगदी छान त्यांनी मार्ग काढलेला आहे. त्याच्यानंतर पुण्याचे पोतनीस म्हणून एक आजोबा होते. पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू त्यांना झालेला होता. तर गोंदवल्याला मरण यावं महाराजांच्या मांडीवर, रामाच्या समोर, ही इच्छा त्याकाळी महाराजांना ओळखणाऱ्या अनेकांची होती. आणि तशी गोंदवल्याला सोय होती ना, तुम्ही जा, राहा, जेवा, सेवा केली जाईल, औषध पाणी केलं जाईल आणि शांतपणे मरा. महाराज असते तर महाराज तुमचं मरण अंतकाळ साधतील मांडीवर घेऊन, रामाच्या समोर, इतरांच्या साक्षीनं. पोतनीस आले होते. त्यांना स्वतःची कामं फार स्वतः करता येत नव्हती, कारण अर्धांगवायू झाला होता. कळलं की त्यांचा अगदी शेवट आलेला आहे. वैद्य म्हणाले आता अगदी कठीण आहे. तर महाराजांनी काय सांगितलं, सगळ्यांनी जमा म्हणाले. त्यांची टाळू आहे ना, ते रात्री फुगायला लागले. केस नव्हते डोक्याला, म्हणून हा जो भाग आहे लहानपणी मुलाचा अगदी सॉफ्ट असतो, म्हणून त्याला तेल लावतात, खाऊचं पान घालतात, वरून टोपडं घालतात आणि नंतर तो एवढा घट्ट असतो की कित्येक जणांच्या त्या कट्टीला म्हणजे करवंटीला हेल्मेटची गरज नसते, इतका तो घट्ट होतो. पण ह्यांचं ते सगळ्यात ते फुगायला लागलेला भाग सगळ्यांना दिसला ना. महाराज म्हणाले की ते जातील योग्य वेळी. पण मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला ते जातील, त्यांचा प्राण हे जे छिद्र ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सुजायला लागलेलं आहे ना, फुगायला लागल्या, साबुदाणा एवढा फुगला तो, आणि नंतर त्याला एक छिद्र पडलं, त्याच क्षणी त्यांचे प्राण गेलेले होते. ते म्हणाले ह्याला प्राणोत्क्रमण म्हणतात. ह्यांना योग कित्येक वर्षात शक्य होता का सांगा बरं? पॅरालिसिस झालेला होता. मग ह्यांनी हे योग्याला साजेल असं मरण कसं मिळवलं? नामाच्या साह्याने. अखंड नामात होतं आणि नामाला पॅरालिसिस वगैरे काही लागत नाही, अगदी लक्षात ठेवा. म्हणून पोतनीसांच्या उदाहरणातून महाराजांनी दाखवून दिलं. महाराजांना अनेकदा विचारायचे, हठयोगाने जे साध्य होतं, ह्या योगाने, त्या योगाने, ते नामाने साध्य होईल का? महाराज म्हणाले, मला तुम्ही सांगा फक्त, आणि मी तुम्हाला त्याचा प्रत्यय आणून दिल्याशिवाय राहणार नाही. एक सिद्धांत होता महाराजांचा की चुका माणसाकडून होणारच, पण ती चूक होत असताना तुम्ही काय करत असता हे महत्वाचं आहे. तुम्ही चूक असताना काय करत असता. एकदा महाराज म्हणाले, आज आमच्याकडे महत्वाचे पाहुणे येणारे चांगले भक्त आहेत, अधिकाराचे वगैरे, आणि आपल्याकडे दूध वगैरे आहे, सुंदर बासुंदी तयार करा. स्वयंपाकघरातल्या बायकांना सांगा. बासुंदी आटवायला सुरुवात झाली आणि बासुंदी आटत चालली असताना एका बाईने तिला विचारलं, अगं तू अजून साखर कशी घातली नाहीस? ती म्हणाली, घातली की या बरणीतली. अगं ती म्हणाली, ते खडे मीठ आहे, साखरेसारखे दिसतं, तू मीठ घातलंस बासुंदीत? बापरे, धावत गेले. महाराज, चूक झाली, चूक झाली. ती, आणि महाराजांनी प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे. ज्या वेळेला चूक झाली त्यावेळेला तू काय करत होतेस? त्यावेळेला म्हणाले, मी नाम घेत होते हो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आणि पातेलं उचलायचं असेल जय जय श्रीराम जय जय श्रीराम. दुसरा कोणताही विचार नव्हता, दुसरी कोणतीही कृती मी करत नव्हते. महाराज म्हणाले, मग राम पाहून घेईल, आता जाऊन साखर घाल त्याच्यात, राम पाहून घेईल. कारण एरवी 2-3 बायका जमल्या, पुरुष जमले की आपण निंदाच करतो नसलेल्या व्यक्तीची, चहाड्या म्हणतात, गॉसिपिंग, हे करतो. तू जर चहाड्या करत असशील आणि आपल्यालाच काय सतत काम करावं लागलं, दुसऱ्या नाहीत का वगैरे, तर ती बासुंदी नासणार आहे, लक्षात ठेव. तू नाम घेत असताना तुझ्याकडून ही चूक झाली, राम पाहून घे, आता जाऊन साखर घाल. सुंदर बासुंदी तयार झाली, लोकांनी मिटक्या मारत खाल्ली. दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाईकडून चूक काय झाली, 2 बाटल्या शेजारी शेजारी ठेवल्या होत्या. एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजारी ठेवल्या होत्या, एकात हिंग होता, दुसऱ्यात साखर होती. 2 बाटल्या शेजा
आणि त्याच्यासारखा दिसणारी वेलचीची पावडर दुसऱ्याच्याच होती. तिने वेलचीची पावडर समजून बासुंदीत हिंग घातला. सांगायला लागली महाराजांना. महाराजांनी तोच प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, आम्ही सतत स्वयंपाक करताना नाम असतं. तिथे गोंदवल्याचं वैभव काय माहिती आहे ना, भाजी चिरताना सुद्धा बायका नाम म्हणतात. महाराजांची मानसपूजा, ज्ञानदेवांचा हरिपाठ, काय सुंदर वाटतं ते ऐकायला. एकीकडे भाजी चिरत असतात पण दुसऱ्या कोणत्याही गोष्टी बोलत नाहीत. हे फार महत्वाचं आहे. तू नाम घेत होतीस ना आणि चुकून हिंग पडला ना, राम पाहून गेल. आता जाऊन त्याच्यात वेलची घाल. सगळी बासुंदी संपली. त्यावेळेला हिंगाची गोळी होऊन ती तळाला बसलेली होती. हिंगाचा कुठलाही परिणाम बासुंदीवर झाला नाही. आपलं असं होईल का? आपण जर सतत नामात असू, आपल्याला जर सतत स्मृती असेल नामाची, त्याला अनुसंधान म्हणतात महाराज, तर आपल्या चुका नक्कीच तुम्हाला सांगतो सावरून घेतल्या जाते. पुढे खूपच महत्वाच्या असे प्रसंग घडलेले आहेत महाराजांच्या चरित्रात. पोथी अशी वाचावी महाराज सांगतात. अशी म्हणजे कशी? एकदा जेवायला वेळ होता. भाऊसाहेब केतकर यांच्याबद्दल आपण सांगणार आहोत. भक्त कसा असावा? तर भाऊसाहेब केतकरांसारखा, असं अनेकदा गुरुवर्य बाबा म्हणालेले. आणि कितीतरी उदाहरण आहेत ते सांगायचे ना. आपण परवा सहज बघितलं होतं. महाराज नाईक काय म्हणतात, ओ येतील भिंतीतून ते आत्ता, ते इतक्या तेजाने म्हणायचे की आम्ही दचकायचो. एवढी त्यांची निष्ठा होती. एकदा त्यांच्याकडे कुठलं तरी देवकार्य होतं आणि देवकार्य तात्यासाहेबांनी केलं असेल, कारण दाम्पत्य वगैरे बसावं लागत असेल. यांचं वय 80च्या पुढे असेल, 90च्या पुढे असेल, कारण हे जगले 80च्या पुढे असेल. आणि त्यावेळेला सगळ्यांच्या बरोबर तुम्हीही बसा. भाऊसाहेब बसले आणि सुनबाई दक्षिणा ठेवताना, हा घरचा मालक आहे, एका अर्थाने हेड ऑफ द फॅमिली, त्याला कशी दक्षिणा ठेवायची? आणि पुढे गेले, त्याला मागे बोलवलं. माझ्या पानासमोर दक्षिणा का नाही ठेवली? ते म्हणे, तुमच्या पानासमोर कशी ठेवायची? मी महाराजांच्या घरात राहतोय, हे महाराजांचं घर आहे. ह्या दृष्टीने मी सुद्धा भाडेकरूच आहे या घराचा. आणि नाम हे भाडं महाराज करून घेतील तेवढं करून मी करतो आणि ते देऊन टाक. इथे दक्षिणा ठेव. सुनबाईंनी दक्षिणा ठेवली. त्यावेळेला ते पुढे गेले. काय गोड म्हणायचे ते, जी महाराज, जी महाराज. आपण त्यांच्या आणखीन काही गोष्टी पाहिल्या आणि आणखीनही पाहणार आहोत. पण भाऊसाहेब म्हणाले, जरा वेळ आहे तर आपण वाचूया नाथ भागवत. आणि त्याच्यात एक ओवी आली. नाथ काय सांगत होते की गुरुच्या आज्ञेचं पालन हाच खरा परमार्थ. ते म्हणाले की आता पोथी बंद करा. कळलं आपल्याला काय करायचं ते, आता करूया ना, आता जगूया. कालच आपण बघितलं, श्रवणाचा आरंभ कानात असतो, मनात मध्य असतो, म्हणजे मनन चिंतन झालं पाहिजे. आणि नंतर वर्तनात परिवर्तन, म्हणजे जीवनात बदल, वर्तन बदललं पाहिजे. तरच विवेके क्रिया आपुली पालटावी. प्रत्येक क्रिया बदलली पाहिजे, तरच आपण होणार आहोत देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थांनी हेच मार्गदर्शन केलेलं आहे. तर लक्षात घ्या, गुरुदेव रानड्यांना एकदा वेळ होता. ते म्हणाले, चला दासबोध करणं आपण वाचूया. आणि तिथे अशी एक रिकामा जाऊ नेरी एक क्षण वगैरे अशी काहीतरी हे असेल की एकही वेळ नामाशिवाय घालवू नका. रिकामा वेळ मिळाला ना, नाम घ्या. गुरुदेव म्हणाले, ते बंद करा, बंद करा. आपला रिकामा वेळ आहे ना, दासबोध कशाला वाचायचा, नामच घेऊया. हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. नाम केंद्रीय उपासना म्हणजे काय, आपण समारोपाच्या दिवशी महाराजांच्या प्रेरणेने बघूया. पण एक लक्षात ठेवा की महत्व अनुग्रहाला आहे, महत्व सद्गुरूंना आहे आणि सर्वोच्च मूल्य नामाला आहे. अशी जीवनशैली जर आपल्याला मिळाली महाराजांच्या कृपेनं, तर खूप आपण म्हणतो की लॉकडाऊनमध्ये आपण अनलॉक झालो. खरंच. पुढचा प्रसंग बघूया. पोथी पाहण्या. एकदा विवेकानंद, त्यावेळेला नरेंद्र होते, बसले होते समोर आणि वैष्णव तंत्रातली वैष्णवांची लक्षणं सांगत होते. आपण म्हणतो ना, वैष्णव जन तो तेणे कैय जो पिय प्रिय पीर पराई जाणे रे, म्हणजे दुसऱ्यांची पीडा, अशी वैष्णवांची लक्षणं चालू होती. रामकृष्ण इतके एकरूप झाले होते, त्याच्यावर स्पष्टीकरण सांगण्यात एक लक्षण आलं, दया. वैष्णव असतात ते सर्वांवर दया करतात. रामकृष्ण ओरडले, दया? तू रे कोण करणार दया? तू स्वतः दयेला पात्र आहेस. तू काय करणार कोणाची दया? सेवा कर, सेवा. आणि अगदी कीटकापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांची सेवा कर. शिवभावे जीव सेवा. मुंगीला साखर जरी घातलीस तरी त्या मुंगीत शिव आहे, शक्ती आहे, या भावनेनं घाल. रस्त्यातल्या कुत्र्याला जर भाकरीचा तुकडा टाकला तर दत्तात्रेयांच्या बाजूचा तो कुत्रा आहे, या भावनेनं तुटा. हे लक्षात घ्या ना, हे महत्वाचं आहे.
आणि म्हणून ते उठले. प्रतापचंद हाजरा म्हणून होता, तो फक्त तरकट होता आणि वाद घालायचा प्राध्यापक होता, तोही उठला. आणि हे लॉनवर समोर म्हणजे हिरवळ होती, आणि पलंगडी म्हणजे छोट्या पलंगावर बसत होते, समोर दिसत होतं. हा अस्वस्थ झाला होता. हाजरा म्हणाले, काय ते वैष्णव तंत्र? नाही नाही नाही, आता इथून पुढे काही ऐकायचं नाही. म्हणाले, जीवनभरचा कार्यक्रम मिळालेला आहे, शिवभावे जीवसेवा, शिवभावे जीवसेवा. आणि म्हणून त्यांनी सांगितले ना, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं. दरिद्र नारायणाची सेवा करत करत नारायणाकडे पोचा. पोथीची नुसती पारायण काय करता? महाराज म्हणायचे, नारायणाला परायण होणार करा. ह भ प असाल ना, हरिभक्ती परायण बना. आणि परायण म्हणजे सम्मुख, फेस टू फेस. जे मला दिसतंय ना त्याची मी भक्ती करेन, त्याला मी शरण जाईल, त्याची सेवा करेन, त्याला सुख देण्याचा प्रयत्न करेन. हे ह भ प आहे. हरिभक्त परायण नाही, हरिभक्ती परायण. त्यासाठी वाचलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही मोठी माणसं आहे, त्यांना कळलेलं आहे की आता बंद करूया पोथी. किती दिवस पारायण करणार? गुरुचरित्राची पारायण करतोय करतोय करतोय. लक्षात घ्या, महाराजांनी एक चांगलं नेहमी उदाहरण देतो. एक गुरुवारी गुरुचरित्र वाचायला चालत यायचं ऑफिसमधून, कारण गुरुवारी संध्याकाळी अंघोळ करून दत्ताची पूजा, एक गुरुचरित्राचा अध्याय, दत्ताची आरती, दत्ताला नैवेद्य, हे सगळं करायचं. आणि त्या फुलवाल्याला माहीत होतं, म्हणून त्याचा पुडा तो बांधून ठेवायचा. आणि जर जातोच आहे फुलाच्या दुकानात, तो दत्ताची उपासना का करत होता? बायको मनासारखी वागत नाही म्हणून. बायको त्रास देते, मी सांगते त्याच्या विरुद्धच वागते. हे दत्ता, कारण दत्त म्हणलं की 3 देव आले ना, हे कुणीतरी ऐकेल, ब्रह्मा ऐकेल, विष्णू ऐकेल किंवा महेश ऐकेल, म्हणून तो करत होता. बायको काही प्रसन्न होत नाही. इतकी वर्ष मी करतोय, माझी पारायणाची आवर्तनं झाली. महाराज म्हणाले, तुमचा प्रवास सांगा बरं. गुरुवारी बसने येत नाही हो म्हणाले, कारण बसच्या मार्गात तो फुलवाला लागत नाही. हे चालत येतो, फार लांब नाही आहे. दत्त दत्त म्हणत येतो, अवधूत चिंतन करत येतो. फुलावाच्या दुकानात जाता, बरोबर, पुडा तयारच असतो, तो घेता आणि तो पिशवीत टाकतो. आणखीन काय करता? म्हणाले की बायकोला मोगऱ्याची वेणी खूप आवडते, कुठलीही वेणी. आणि ती वेणी ताजी नेऊन तिला आज तरी प्रसन्न होते का दत्तात्रेया म्हणून सगळी बघून, ताजी आहे की नाही, वास आहे की नाही, नीट बांधली आहे की नाही बघून ही वेणी बांधून दे. दत्ताचा हार आजचा आहे का कालचा आहे, ताजा आहे का शिळा आहे, त्या हाराला जी पानं घातली किंवा बरोबर काहीतरी फुलं वगैरे ती किडलेली आहेत, काही बघत नाही तुम्ही. बायकोची वेणी मात्र तपासून घेता. आणि तरी म्हणता वर्षानुवर्ष बायको प्रसन्न झालेली नाही, इतकी बघून घेतलेली वेणी घालून बायको प्रसन्न होत नाही, तर कसाही घेतलेला हार घालून दत्त प्रसन्न व्हायला तुमच्या बायकोपेक्षा स्वस्त आहे का दत्त? चीप? विचार करा. आणि म्हणून मी काय करतोय, कशासाठी करतोय, हे आधी मला कळलं पाहिजे. आणि मग मला दिशा दाखवणारे दिशादर्शक मिळतात. पुस्तकातून मार्गदर्शन होतं, हल्ली तर CD, पेनड्राईव्ह सगळ्यातून मार्गदर्शन होतं, आणि कुठे जाल तिकडे मार्गदर्शन होऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, सध्या संधिकाल आहे. संधिकाल म्हणजे टर्निंग पॉईंट. हा लॉकडाऊन ऑल्सो कॅन बी अ टर्निंग पॉईंट. हा आपल्या जीवनातला एक असा क्रांतीचा क्षण बनवू शकतो. पण क्षण आपोआप बनणार नाही हो. आत्ता या क्षणाला कितीतरी खून घडत असतील, गुन्हे घडत असतील, बलात्कार घडत असतील, बाळं जन्मत असतील, म्हातारी किंवा कुठली तरी माणसं अपघातात वगैरे मरत असतील, कितीतरी चांगली कामं हे डॉक्टर सेवा करत असतील, नर्सेस त्यांना मदत करत असतील, पोलीस बिचारे सगळं करत असतील. या क्षणाला या जगाच्या नाट्यमंचावर किंवा रंगमंचावर सगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत की नाही. टर्निंग पॉईंट कोणाच्या जीवनात आहे? मी ठरवलं पाहिजे हा टर्निंग पॉईंट आहे. अजून दिवस उरलेले आहेत, आणि हा लॉकडाऊन जर खरंच वाढला ना, हे वाढू नये पण वाढला ना, तर ती परत एक संधी आहे. लक्षात ठेवा, टर्निंग पॉईंट किंवा संधिकाल. ही टेक्नॉलॉजी आहे, त्याचाच वापर करून आपण अनेकांपर्यंत पोहोचतोय ना, हे लक्षात ठेवा. काय टेक्नॉलॉजी, आपल्याला काय सेटअप लागतो, काय पडदे लागतात मागे, काही लागत नाही हो, काही लागत नाही. अशा वेळेला तंत्रज्ञानाचा उपयोग करून मंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं, त्यासाठी यंत्र वापरायची. हे लक्षात ठेवा. मंत्र महत्वाचा आहे, तो ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे. गायत्री मंत्र 10 जर वैदिक ब्राह्मण म्हणत असतील, प्रत्येकाची शैली निराळी. जरी उदात्त अनुदात्त वगैरे तसे म्हणत असेल तरी सुद्धा आवाज निराळा आहे. त्यातली आपण म्हणतो ना थ्रो आवाजाचा, फेक आवाजाची निराळी आहे. बरं वाटतं ऐकायला काही जणांचं कर्कश वाटतं.
टर्निंग पॉईंट आहे हे लक्षात ठेवा. मग आता पुढे बघूया. एक बाई आल्या होत्या सांगलीहून. सांगली काही गोंदवल्यापासून दूर नाही आहे, पण विधवा होत्या. डबा घेऊन आल्या होत्या दागिन्यांचा. तो कुठे ठेवायचा म्हणजे सुरक्षित राहील? महाराजांच्याकडे न्यायचा. ही गोष्ट दोन्ही प्रकारांनी सांगितली जाते. आपण बाबांच्या चरित्रातली बघूया. एक दिवस महाराजांच्याकडे जरा महाराज सुरक्षित तुला पाहिजे त्यावेळेला मी देईन. ही गोष्ट अशीही सांगितली जाते, त्या बाईंचं मरण येतं. महाराज 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 ध्यास लागतो तिला, घोषा आपण म्हणतो तसा. लोक म्हणतात बघा महाराजांचं आठवण करते हो, हे नक्की मुक्त होणार आहे. महाराज महाराज लोक म्हणतात अहो महाराज ती तुमचं स्मरण करते, तिचे शेवटचे श्वास काही उरलेले आहेत, जा तुम्ही. महाराज म्हणतात जातात, संथपणे येतात. मागे लपवा, तिचा डबा लपवून आणतात. मी आलोय, काही पाहिजे का, आणलात का, काही अवस्थेत विचारते. आता तिला काही विडा आणलात का, काय आणलात का. महाराजांनी मागून काढला, आणला बरं. आता शांतपणे मारा, कारण यातला एकही दागिना ती घेऊन जाणार नाही, दागिन्यांचा डबा घेऊन जाणार नाही. हे काय अज्ञान आहे. इथे जरा उलटा प्रसंग सांगितलेला आहे. ओढ्यावर गेले होते महाराज, संध्याकाळची वेळ आहे. महाराजांना दम्याचा जबरदस्त त्रास व्हायला लागलेला आहे. इतकं की ते रस्त्यात बसले, त्यांचं अंग थंड पडायला लागलं, त्यांचा श्वास मंद व्हायला लागला. त्यांना खुर्चीतून उचलून आणलं, आणल्यानंतर मंदिरात त्यांना निजवलं. लक्षात ठेवा, अशा वेळेला त्या बाईंना लक्षात आलं महाराजांचे काही क्षणच उरलेले आहेत. थंड इतकं होतं की अंग शेकायला लागले, भाऊसाहेब वगैरे. त्यावेळेला तिने म्हणलं की रडायला लागले, महाराज महाराज. महाराज गेले गेले महाराज विचारते, मी काय कळकळ येईल महाराजांबद्दल. आणि नंतर म्हणाले की महाराज गेले हे ठीक आहे, पण महाराजांनी डोळे उघडले. पण काय मावशीबाई, आम्हाला माहीत आहे तुमचा डबा ना, डबा देतो, मग आम्ही गेलो तर चालेल ना. म्हणल्यानंतर ती बाई एवढी वरमली, एवढी शरमली आणि लोक हसायला लागले. महाराज म्हणाले सेन्स ऑफ ह्युमर, महाराजांचा शब्द नाही हा, बाबांचा शब्द आहे की विनोदी वृत्ती पाहिजे, जे जीवनाला उपयोगी पडते आणि उपासनेला तर उपयोगी पडतेच पडते. अपमान करतो म्हणून काय केलं, हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर, इंटरप्रिटेड दॅट वे. प्रत्येक गोष्ट सिरियसली काय घेतात. हल्लीच्या मुलांना जरा डोक्यावर मार, का मारलं काका, त्यांना कळतच नाही लाईटली काही गोष्टी घ्यायच्या आहेत. बरं सगळं सिरियसली घेतात तर सिरियसली नाही, सगळं पर्सनली घेतात. हां, माझ्या अंगाला का हात लावला. अहो तुम्हाला सांगतो, कोणी नमस्कार केल्यानंतर डोक्याला हात लावायची भीती वाटते, कारण यांची हेअरस्टाईल जाईल. फक्त स्त्रियांची नाही हा, पुरुष सुद्धा हल्ली जाऊन असं काहीतरी सेटअप वगैरे करून येतात. म्हणून रिमोट बरा आहे की ना, आता तर कोरोनाने सांगितलंय रिमोटच बरा, रिमोटच बरा. विचार करा, टर्निंग पॉइंट आहे. आपण विचार करा, विचार करा का म्हणतो. महाराज म्हणतात चिंतन करा, चिंतन करा, नाम घ्या, नामस्मरण करा, जप करा. महाराजांनी प्रवचनात कितीदा म्हणलेलं आहे. संशोधनाचा विषय नाही, आजपासून जे प्रवचन वाचाल त्याच्यात खूण करा, जर जप करा. 13 कोटी जप झाल्यानंतर गायत्री पुरुष, तिथे जे शीर्षक आहे, त्या शीर्षकाच्या खाली महाराजांनी केलेलं प्रवचन, तिथे जप शब्द येतो. 13 कोटी जपाची सांगता. एरवी महाराज सांगताना सांगतात नाम घ्या, नामस्मरण करा. ही आतली कृती आहे. बाहेर घ्या सामूहिक जप, ते भजन वगैरे किती म्हणायचे. रघुपती राघव राजा राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, हे करूच या, वैखरीने केलाच पाहिजे. पण चिंतन जर तुम्हाला करायचं आहे तुमच्या मंत्रावर, तर मौन महत्वाचं आहे. कालचा हा विचार होता आणि तो विचार अनेक जणांना पटला. लोकांनी सांगितलं की आम्ही आज तरी मौन केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, मी उद्या मौनावर प्रवचन देत नाही आहे, कारण मौनावर मौन राहणंच चांगलं, हे महत्वाचं आहे. म्हशी ठेवल्या महाराजांनी, चांगलं सकस दूध मिळावं म्हणून. पण झालं काय, जरा जावई आलेले आहेत, जरा चहा चांगला करूया, म्हशीचं दूध द्या, जरा ते दूध द्या, जरा ते दूध द्या. लोक मागायला लागले. शेवटी नैवेद्य, रामाच्या नैवेद्याला दूध उरलं नाही. महाराज म्हणाले कशाला म्हशी पोहायच्या, जाऊया. म्हणून मी भाजी भाकरीचा नैवेद्य सुरू केला. ती तरी कुणी माझ्याकडे मागायला येत नाही, हे माझं भाग्य, कारण त्यांनी न मागता त्यांना मी देतो. अन्नदान हे माझं व्रत आहे. म्हशी काढून टाकल्या, नळ जोडले, नळ तोडले, साखर तयार केली, कारखाना तो काय छोटा होता तो बंद करून टाकला. हे मनस्वीपण आहे महाराजांचं. मनात अलग केलं. एक दिवस रात्री म्हणाले की गरमी खूप झालेली आहे आणि उसाचा रस, त्या गुऱ्हाळातले ऊस काय संपले असतील, काहीतरी प्रकरण, उसाचा मळा महाराजांनी खरेदी केला,
कापा ऊस, काढा रस आणि सगळ्यांना द्या. हे काय हो? हे तेज आहे, आत्मविश्वास आहे, आणि ते सगळे करत असतात. महाराज कागवाडला आले 1909 साली. कागवाडचा त्यांचा मुक्काम हा जीवनातला एक महत्त्वाचा शेवटचा असा मुक्काम ठरला. नंतर पंढरपूरला आले होते. त्याच्यानंतर त्यांनी महासमाधी घेतलेली आहे. पंढरपूरचा सगळा प्रसंग आपण बघितलेला आहे. कागवाडचा बघूया. गणुबुवा रामदासी, तेही गणुबुवा रामदासीचा. महाराज कधी कधी सही करायचे गणुबुवा रामदासी, पण हे गणुबुवा रामदासी. त्यांचं रामाचं मंदिर होतं. समोरच्या मारुतीची मूर्ती भंग पावलेली होती. महाराज प्रतिष्ठापनेला यायला पाहिजे, पण महाराज पुढे पुढे ढकलत होते. शेवटी उपोषणाला बसले. आणि 7व्या दिवशी तुम्ही आला नाही तर मी विष, सोमल नावाचं अतिशय जहाल असं विष असतं, जहरी, ते तयार ठेवलं होतं त्यांनी. महाराजांचा काही पत्ता नाही. विष घेणार इतक्यात खालून महाराजांनी दोघांना पुढे पाठवलं. मिरजेला होते महाराज, जवळच. म्हणाले उद्या मी येतो म्हणून सांगा. महाराज आले. हो, त्यांनी ओरडून सांगितलं, नाही तर विष यांनी घेतलं असतं. विषाचा पेला खाली ठेवला, धावत आले. कुठेच महाराज? आम्हाला पुढे पाठवले, उद्या महाराज येतील. उद्या महाराज येतील म्हटल्यानंतर ती रात्र दिवाळीची रात्र घेऊ. काय सगळीकडे झाडलं ते गाव, सडे घातले, रांगोळ्या घातल्या, रात्र होती त्यावेळेला दिवे लावले. महाराज दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ठिकठिकाणी कमानी, महाराजांचं स्वागत. आणि महाराजांच्या स्वागताला पद्य म्हणली जात होती. मेळे असतात ना, सुंदर पद म्हणली जात होती. त्यांना सुंदर चाली होत्या, शब्दरचना चांगली होती. महाराजांना ती स्वतःची स्तुती म्हणून आवडत होती असं नाही. पण लक्षात घ्या, त्यांनी सहज विचारलं की कुणी केलेली आहे. गोपाळबुवा फडके म्हणून आहेत त्यांना जर आपल्याला भेटता येईल का? म्हणाले त्यांना चालण्याचा त्रास होतो, पण बघूया ना आपण. त्यावेळेला महाराज त्यांच्या घरावरून जात होते. महाराजांच्या मागे 100-500 मंडळी ते उभे होते धरून, कारण त्यांच्या पायात त्यांना उभं राहता येत नव्हतं. पण गोंदवलेला ते उभे राहायचे, महाराजांसमोर कधी बसले नाही, पण ते खांबाला धरून उभे होते. त्यांची आणि महाराजांची दृष्टादृष्ट झाली. त्यांची महाराजांवर दृष्टी पडली, कारण ते महाराजांनाच बघायला आले होते, लक्षात ठेवा. परंतु महाराजांची त्यांची दृष्टादृष्ट झाली. कूर्म दृष्टी म्हणतात ना, ती अमृत दृष्टी आहे. अमृत दृष्टीने त्यांना अनुग्रह किंवा शक्तिपात केलेला आहे. आणि रात्री म्हणाले, आज दिवसभर मी जी पद ऐकत होतो ती ज्या गोपाळबुवांनी लिहिलेली आहेत, त्यांना हा कवित्वाचा महाप्रसाद म्हणून नारळ दिला. आणि योग्य वेळी त्यांना कळले. मारुतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसरे दिवशी या गोपाळबुवांनी महाराजांचा अनुग्रह घेतला. रामनामाचा अगदी त्यांनी ध्यासच घेतला. अखंड रामनाम सुरू केलं. आणि त्यांनी कवी प्रतिभा जागी झाली होती, कारण प्रसादच दिला होता ना महाराजांनी तसा. आणि पुढे या गोपाळबुवा फडकेंची भेट, त्यांनी रचलेली पदं, महाराजांनी केलेलं कौतुक, त्याचं पुढे काय होणार आहे हे आपण नंतर बघूया. पण एक लक्षात ठेवा, तिथे संतबाई नावाचे रस्ते झाडणारी होते. महाराजांसाठी ती थांबली होती. महाराज म्हणाले, आता किती दिवस ठेवणार? जे काय माझं भोगायचं उरले ते तुमच्या तीर्थप्रसादांनी संपवा ना. ते म्हणाले, अगं जा घरी लवकर, रामराय तुझ्या जवळच आहे, लवकर लवकर घरी जा. त्यावेळेला ती म्हणाली, मला सोडवा, तू जा घरी लवकर. ती घरी आली, आपल्या बिछाण्यावर बसली, कलंडली, राम 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 म्हणलं आणि गेली ना. ती राम म्हणत गेली. उगीच इकडे तिकडे मरण्यापेक्षा तिथे तुझा घरी. महाराजांनी 50 रुपये देऊन अंत्यसंस्कार केला आणि तिच्या नावे जेवण दिलं लोकांना, प्रसाद दिला लोकांना. काय भाग्य असेल, संता नाव होतं तिथे. आणखीन एक प्रसंग तिथे घडला की मुरारजी नावाचे होते, कापड गिरणी होती, फार मोठी जरी नाही तर श्रीमंत होते, मूल नव्हतं. महाराज म्हणाले, दोघांनी मिळून 3.5 कोटी जप करा, बघू रामाच्या मनात काय. त्यांना मुलगा झाला. महाराज त्यांच्या दृष्टीने परब्रह्म झाले ना, ठरले ना. महाराज म्हणाले, रामाची इच्छा होती आपण वेळ मिळाला तर फलश्रुती, फलप्राप्ती आणि फलनिष्पत्ती या 3 शब्दांवर विचार करूया. आणि मग आपल्याला वाटेल, एवढे वर्ष मी ते वाचतोय, मला फलश्रुती का नाही मिळत? भीमरूपी मी 11 वेळा म्हणतो शनिवारी, रोज म्हणतो एकदा, आणि मला धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्री का नाही? कुठेतरी आपला विचारात घोटाळा झालेला आहे, ते बघूया. त्याच्यानंतर राम मंदिरा शेजारी जी विहीर होती ना, त्या विहिरीचं पाणी मचूळ होतं. त्यावेळेला महाराज म्हणाले की उत्सवाला वापरा, लवकरच येणारे उत्सव रामाचा, आणि बघा होतं की नाही गोड. इतक्यात एक कावड घेऊन आला. तो म्हणला, मी निघालो तो काशीहून रामेश्वरला, मला शंकराचा दृष्टांत झाला. कागवाडला जा, तिथे ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, त्यांना ही कावड दे. गंगा आहे काशीची. महाराजांनी सगळ्यांवर शिंपडली आणि ती कावड ओतली आणि म्हणाले, काढा आता विहिरीचं पाणी. गोड झालं होतं. इथे महाराजांचा चैतन्य स्पर्शही आहे, पण हा शंकराचा प्रसाद आहे ना.
आणि त्याला प्रसाद जेवण वगैरे घातलं, प्रसाद दिला आणि म्हणाले आता जा काशीला, रामेश्वराला जायची गरज नाहीये, इथेच रामेश्वर आहे. दत्त जयंती शेवटची 1913 सालची. त्याच्यानंतर 10 दिवसांनी महाराज गेलेले वद्य मार्गशीर्ष वद्य दशमीला. बाबांनी विस्तृत वर्णन केलेलं या कालखंडाचं. आपण त्यातले महत्त्वाचे मुद्दे बघूया. दत्त जयंतीला महाराज दत्त मंदिरात गेले होते. या काळात त्यांचा दम्याचा त्रास प्रचंड वाढला होता. पाया का उभं राहिल्याशिवाय श्वास घेणंच अवघड, झोपून घेता येत नव्हता, बसून घेता येत नव्हता, पाय सुजायचे. मग एका पायावर उभे राहायचे, तो दुखायला लागला की दुसऱ्या पायावर. अशा काळात यांनी रोज जवळजवळ रात्री 1-1:30 वाजेपर्यंत प्रवचन केलं, भजन आणि निरूपण केलेलं. दोघांच्या खांद्यावर हात ठेवून. हे कसली शक्ती आहे महाराजांची, हे साक्षात चैतन्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तिथे बाळंभट होते, गांजाचं व्यसन सोडवलेले. दत्ताची नीट पूजा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. बाळंभट म्हणाले तुम्ही असताना आम्हाला काय कमी पडणार आहे. पण मी किती दिवस आहे कुणास ठाऊक, वरची जागा रिकामी झालेली आहे. अनेकाला सांगत होते रामाची चिठ्ठी आलेली आहे. एकदा सहज ते बाहेर आले आणि त्यांचं आसन होतं, अजूनही ती आसनं ठेवलेली आहेत. तिथे बसल्यानंतर अरे महाराज बाहेर आले, कारण एरवी खोलीत असायचे, त्यांना त्रास होत होता. मंदिर गच्च भरून गेलं. महाराज म्हणाले बघा बुवा, आम्ही निघालो, रामाची चिठ्ठी आली आहे, आम्हाला गेलंच पाहिजे. राम आहे तुम्हाला सांभाळायला, तुम्ही नाम सांभाळणार आहात का. रामाला सांभाळायची गरज नाही आहे, देवळाला मंदिराला सांभाळायची गरज नाही, उत्सवाला सांभाळायची गरज नाही. नाम सांभाळा, ते नामच सगळं करतं की नाही ते बघा. लोकांना हसावं का रडावं काय ना. आणि अशी प्रत्येक दिवस काही ना काहीतरी घटना घड. काळे नावाचे इन्स्पेक्टर होते, त्यांच्याकडे जेवायला गेले होते. त्यावेळेला ते म्हणाले की सोमवारी मी सकाळी नसणार आहे, भाऊसाहेबांना सांगतात. भाऊसाहेबांना काय झालं असेल. 1904 सालापासून 13 सालापर्यंत 9 वर्ष सावलीसारखे ते तिथे होते सोमवारी. आणि मग रोज काही ना काहीतरी म्हणत होते, रोज काही ना काहीतरी प्रवचन भजन निरूपण चाललं होतं. रविवारचा दिवस उजाडला, रात्री 1:30 वाजेपर्यंत महाराज भजन म्हणत होते. ते भजनाचे जे अभंग आहेत ना, ते एका अर्थाने निर्वाणीचे अभंग आहेत. वाचूया आपण फक्त. किती दर्द आहे, किती कारुण्य आहे, किती आर्त. तुमच्यातही मला राहायचं आहे आणि मी राहणार आहे चैतन्य रूपात, पण मलाही जायचं आहे देहरूपात रामाकडे. सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा, तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी, दीनदास म्हणे रघुनाथा, आज्ञा द्यावी मला आता. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. काय अर्थ आहे हे. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. अजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी लोळा. आत्मसुखा माझी डोला. शेवटचं तर काय, दीनदास सांगे निका. खरं सांगतोय, राम नाम स्वामी शिक्का. राम नाम हा स्वामीचा शिक्का सील आहे. प्रत्येक नामावर, प्राणावर, श्वासावर नाम घ्या आणि शिक्का मारा जीवनावर राम नामाचा. 1:30 वाजेपर्यंत भजन चाललं. 2 वाजता जरा लवणले, 4 वाजता उठले. श्रीराम श्रीराम इतक्या गोड आवाजात म्हणत होते. 3-4 मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि म्हणाले 4 वाजता उठून ध्यानाला बसले आपल्या आसनात नेहमीच्या. 5ला म्हणले चला शौच मुखमार्जन करूया. 5:30ला तो हातपाय तोंड धुवून आले, रामाला साष्टांग नमस्कार घातला. रामा, शेवटची सेवा हा, माझ्या माणसांना सांभाळ. तिथे ती मद्रासी अम्मा होती. अम्मा, शेवटची सेवा हा. 5:30 वाजले होते. नमस्कार केलेला आहे, राम नाम घेतलेला आहे, अम्माला सांगितलेलं आहे शेवटची सेवा. खोलीत गेले, शांतपणे बसले. तिथे वामनराव ज्ञानेश्वरी वगैरे काका मंडळी आहे. वामनराव ज्ञानेश्वरी जवळ गेले, शांत होते. त्यांनी पायावर डोकं ठेवलं, त्यावेळेला त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि उठवलं त्यांना आणि त्यांच्याकडे बघत म्हणाले की जेथे आमचे प्राण आहेत, कुठे जेथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. शेवटचे शब्द आहेत, जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. आणि शांतपणे महाराज गेले. डॉक्टर येण्यापूर्वीच ते गेले. डॉक्टरांनी फक्त सांगितलं, गेले ते. बाबांनी इतकं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, त्या वाक्याने आपण थांबणार आहोत. ज्या वेळेला जगाचा भौतिक सूर्य पूर्वेकडे उगवत होता ना, त्यावेळेला गोंदवल्यासारख्या साध्या ठिकाणी असणारा
हा अध्यात्म सूर्य, चैतन्य सूर्य मावळला कायमचाच. महाराजांच्या जीवनाची ही अखेर आहे. उदयाच्या पुढचा विषय पाहणार आहोत. पण महाराजांनी जी आपल्याला खूण सांगितलेली आहे ती आपण जीवाच्या कराराने श्वासाश्वासावर प्राणाप्राणावर सांभाळूया. आणि हीच महाराजांना आपली कायमची श्रद्धांजली असू दे. श्रीराम समर्थ. श्रीराम महाराज. शांतपणे डोळे मिटून बसूया. महाराज देहरूपात गेलेत पण चैतन्य रूपात आहेत. शांत. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. श्रीराम. श्रीराम. जय राम.